डॉक्टर प्रदीप लक्ष्मण कर्णिक मी आपणास विनंती करते आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। मराठी संशोधन मंडळ संशोधक सहाय्यक चित्ररंग लोकसत्ता उपसंपादक डी.जी. रुपारेल महाविद्यालय निवृत्त ग्रंथपाल मराठी संशोधन मंडळ संचालक मनात माझ्या विसरू नको रक्ताभिषेक जड झाले ओझे इत्यादी नाटकांचे लेखन रक्तरंग व्यक्तिचित्र प्रकाशित धांडोळा लेखसंग्रह यानंतर जावे ग्रंथाच्या गावा ग्रंथालय ग्रंथ संस्कृती ग्रंथ पुष्प संपत्ती ग्रंथ सामर्थ्य ग्रंथ स्पर्श इत्यादी भव्य अशी ग्रंथ संपदा अनेक संपादित ग्रंथ कथा स्मरणिकांचे सहसंपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकांचे देखील लेखन अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित पुन्हा एकदा अभिनंदन करूया डॉक्टर प्रदीप लक्ष्मण कर्णिक यांचे। यानंतर सन्मानित केलं जात आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आपणास आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी लेखक आणि प्रेरक व्यक्तिमत्व भारतीय परराष्ट्र मंत्रालय कॅबिनेट सचिवालय आणि विविध देशांच्या दूतावासांमध्ये कार्य 15हून अधिक पुस्तकांचं लेखन आत्मकथन माती पंख आणि आकाश हे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये देखील समाविष्ट केलं गेलेलं आहे। मराठी आणि भारतीय संस्कृती जगभर पोहोचवण्यासाठी मुंबई मीट्स मॅनहॅटन यासारखे उपक्रम देखील आयोजित केलेले आहेत। महाराष्ट्र सरकारकडून साहित्य पुरस्कार मिळालेला आहे। मराठी सोबतच हिंदी इंग्रजी संस्कृत कन्नड जपानी रशियन पंजाबी भाषांमध्ये देखील आपण विपुल कार्य केलेलं आहे। डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर अभिनंदन। यानंतर मी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्याची विनंती करीन प्राध्यापक मिलिंद गोविंदराव जोशी आपणास। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्ष कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कथा संग्रह विनोदी कथा विनोदी लेख चरित्रलेखन व्यक्तिचित्र संग्रह ललित लेखन संत विषयक साहित्य अनुभव कथन प्रकारामध्ये आपलं विपुल लेखन स्तंभ लेखन विविध स्मरणिका आणि स्मृती ग्रंथांचे संपादन अनेक विषयांवरती आपली व्याख्यानं प्रसिद्ध आहेत। गदिमा चैत्रबन पुरस्कार आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार सह्याद्री साहित्य पुरस्कार असे एकूण 20हूनही अधिक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि साहित्य क्षेत्रातल्या बहुमूल्य योगदानाबद्दल आज पुन्हा एकदा आपण सन्मानित केलेलं आहे। अभिनंदन प्राध्यापक मिलिंद जोशी सर। यानंतर मी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्याची विनंती करीन पद्मश्री अच्युत पालव यांचे। भारतीय विशेषतः देवनागरी सुलेखन रघु जोशी यांच्यानंतर वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारं नाव म्हणजे पद्मश्री अच्युत रामचंद्र पालव। 1985 मध्ये पवई इथे झालेल्या अक्षर योग या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी सेमिनारमध्ये सादर आपल्या कामाने आंतरराष्ट्रीय डिझायनर्सचे लक्ष वेधले। मोडी लिपी परदेशात जाऊन मिळवणारे पहिले सुलेखनकार म्हणून आपली ख्याती आहे। जवळपास सगळ्या देशांमध्ये आपण आपल्या कामानिमित्तानं गेलेले आहात। संत ज्ञानेश्वर रामदास स्वामी संत तुकाराम महाराज बहिणाबाई यांचं संत साहित्य नाधो